नमस्कार मित्रांनो, सकाळी 9 वाजता नर्सरीमध्ये गेलो. बघितलं तर प्रार्थना झाली होती आणि सगळी माणसं आपापल्या नेमून दिलेल्या कामावरती निघत होती. आता ही एक गाडी भरून आपण माणसं वरून खाली पाठवतो म्हणजे कोकणात आपल्या लांज्याच्या नर्सरीवरती ती देखील गाडी निघून गेली. रात्रीच आलेला हा ट्रक आपण सकाळी 9 वाजताच भरायला घेतला. यामध्ये फ्रूट प्लांट्स असतील किंवा लँडस्केपिंग व्हरायटीज असतील, सगळं काही मिक्स भरायचं होतं. आता लँडस्केपिंग व्हरायटीज बऱ्यापैकी आपण काढून ठेवल्या होत्या म्हणून आपल्याला थोडंसं बरं पडलं. एवढं करेपर्यंतच दुसरा ट्रक देखील आला आणि त्या ट्रकचं नियोजन लावण्यासाठी आपले नर्सरीचे मॅनेजर दिगंबर कुंभार आणि मी गेलो. आता या ट्रकचं देखील नियोजन पूर्णपणे लावून दिलं. यामध्ये सगळी मोठी झाडं होती म्हणून मशीननी लोड करायची चालू होती. त्याच ट्रकमध्ये आपल्याला हे मोसंबीचं झाड देखील टाकायचं होतं मित्रांनो. कशा पद्धतीने मोसंबी लागलेली आहे तुम्ही पाहू शकताय. अशी झाडं तुम्हाला हवी असतील तर वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा. हे बघा मित्रांनो, आपल्या नर्सरीमध्ये अशी जमिनीमधली झाडं देखील काढून देतो आपण आणि हे झाड आपण देणार आहोत. हे सगळं पाहून आता ऑफिसच्या समोर येतोय तोपर्यंत बघितलं तर अजून 4-5 गाड्या येऊन थांबल्या होत्या आणि त्याच्यामध्ये हा तिसरा ट्रक देखील आला होता. हा अलिबागसाठी लोड करायचा होता आपल्याला. दुपारी थोडी गर्दी देखील झाली होती आणि ऑलरेडी 2 ट्रक भरायचे चालू होते. त्याच्यामुळे आपण हा तिसरा ट्रक थोडासा थांबवला होता. सकाळी आलेला दुसरा ट्रक नर्सरीमधून भरून बाहेर पडत होता. तेवढ्यातच आपले चिक्कोडीचे एक कस्टमर आले, ज्यांनी आपल्याकडून 2 वर्षापूर्वी लक्ष्मण फळाचं रोप नेलं होतं आणि त्याला अशा प्रकारे फळं लागलेली आहेत म्हणून ते दाखवायला घेऊन आले होते मित्रांनो कस्टमर. आता नर्सरीमधून आपण अशा छोट्या-मोठ्या रोजच्या 8 ते 10 गाड्या भरून काढतो. या गाडीमध्ये आपण सफेद चंदन लोड केलेलं आहे. सकाळी भरायला घेतलेल्या ट्रकमध्ये आपण काही फळझाडं टाकत होतो आणि हे जे आहे दिसतंय ते रोप आपलं KG10 या जांभळाच्या व्हरायटीचं आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपल्याला या गाडीमध्ये ड्रॅगन फ्रूट देखील टाकायचं होतं. आपले मॅनेजर असू देत किंवा सेल्समन असू देत, हे प्रॉपर तिथं उभं राहून लोडिंग करून घेत होते. आता ही गाडी देखील लोडिंग करून पूर्ण झाली आणि ही गाडी लोडिंग करून झाल्यानंतर आपण लगेच तिसरी गाडी अलिबागची लोडिंग करायला घेतली. या गाडीमध्ये आपल्याला इनडोअर, आउटडोअर, लँडस्केपिंग, पॉटेड प्लांट्स असं सगळं काही भरायचं होतं मित्रांनो आणि त्याचंच लोडिंग चालू होतं. हे लोडिंग होईपर्यंत म्हणजे 6 वाजले. ऑफिसमध्ये देखील गर्दी भरपूर होती. त्याच्यासाठी बिलिंगला माणूस कमी पडत होता म्हणून मी स्वतः जाऊन बसलो बिलिंगसाठी. तर असा होता आजचा आपला दिवस. भेटूयात पुन्हा. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका.